संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि संभाषणाची वेळ ही मिळतुळती आहे। 9 डिसेंबरला दुपारी 3 ते 3:15च्या सुमारास संतोष देशमुख यांचं अपहरण झालं असा एफआयआर मध्ये उल्लेख आहे। संतोष देशमुखांच्या अपहरणाच्या ज्यावेळेला अपहरण झालं त्याच दरम्यान हा संवाद झालेला आहे। 9 डिसेंबरला साधारणतः 3:20 ते 3:30 या दरम्यान म्हणजे 10 मिनिटं हे संभाषण झालं। तर या संदर्भातली तपास अधिकारी कोर्टामध्ये माहिती देत आहेत। अधिक माहिती घेऊयात सागरकडून। सागर, निखिल, आपण पाहिले की खरं तर कोर्टामध्ये सरकारी पक्षाकडून जी आहे ती माहिती जी देण्यात येत आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराडवरती यापूर्वी कोणकोणत्या पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत, कोणते गुन्हे दाखल आहेत त्याची संपूर्ण लिस्ट जी आहे ती या ठिकाणी न्यायाधीशांकडे देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या आधारावरतीच या ठिकाणी वाल्मिक कराडवरती कुठल्या पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत ते देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे आणि त्याचबरोबर इतर जे आरोपी आहेत त्यांच्यावर देखील कुठल्या पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत, कोणकोणते गुन्हे दाखल आहेत याची देखील माहिती जी आहे ती या ठिकाणी कोर्टापुढे देण्यात आलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मकोका अंतर्गत जी कारवाई करण्यात आलेली आहे वाल्मिक कराडवरती तर ती कोणत्या आधाराने केलेली आहे, कशा पद्धतीने केलेली आहे। महत्त्वाची बातमी, कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली असं एसआयटीनं म्हटलेलं आहे। कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचं एसआयटीनं कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। तर संतोष देशमुखांना ज्या दिवशी धमकी देण्यात आली त्याचा उल्लेख देखील एसआयटीनं केलेला आहे। ज्या वेळेला संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्याच दिवशी गुले कराड चाटे यांच्यामध्ये संभाषण झाल्याची माहिती सुद्धा एसआयटीचे अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये दिली आहे। कराडनं हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली असं एसआयटीनं कोर्टात सांगितलेलं आहे। कराडच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी देखील एसआयटीकडनं करण्यात आली आहे। ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्याच दिवशी या तिघांचं संभाषण झालं होतं। 3 ते 3:15च्या सुमारास संतोष देशमुख यांचं अपहरण झालं। कराडवर मकोका का लावला याच्या आधारासाठी गुन्ह्यांची यादी आता कोर्टामध्ये सादर करण्यात आली आहे। कराडच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीनं 10 बाबी समोर मांडलेल्या आहेत। तर एसआयटीकडून आता कोर्टाला माहिती दिली जाते। कराडनं हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचं एसआयटीनं कोर्टामध्ये सांगितलं। कुणच कराडवरील गुन्ह्यांची लिस्ट कोर्टात पोलिसांकडून आता सादर करण्यात आलेली आहे। कराडवर मकोका का लावला याच्या आधारासाठी गुन्ह्यांची यादी सादर झाली आहे। तर कराडवरच्या आधीच्या गुन्ह्यांची लिस्ट देखील कोर्टामध्ये पोलिसांकडून सादर करण्यात आली। कराडवर मकोका का लावला याच्या आधारासाठी ही लिस्ट देण्यात आली आहे। कराडच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीनं 10 बाबी समोर मांडलेल्या आहेत। एसआयटीकडून बाळासाहेब कोल्हे यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। कराडच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी देखील एसआयटीकडनं करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात सागरकडून। सागर, निखिल, आपण पाहतो की खरं तर आता एसआयटीकडून वेगवेगळ्या पद्धतीची मागणी जी आहे ती किंवा माहिती जी आहे ती कोर्टासमोर सादर करण्यात येत आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांना वाल्मिक कराडने देखील धमकी दिल्याचं या ठिकाणी एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। खरं तर मोठी माहिती आहे। संतोष देशमुख यांना वाल्मिक कराडने जे आहे ते हत्येच्या दिवशी धमकावलेलं होतं अशी माहिती जी आहे ती आता एसआयटीने कोर्टासमोर मांडलेली आहे। आणि याच अनुषंगाने एकंदरीत या संपूर्ण वाल्मिकीच्या पोलीस कोठडीसाठी जवळपास 9 आधार जे आहेत किंवा 9 पुरावे आहेत, 9 ग्राउंड्स जे आहेत ते या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत कोर्टासमोर। आणि या आधारे साधारणपणे 9 पुराव्यांच्या किंवा 9 वस्तुस्थितीच्या एकंदरीत ज्या काही गोष्टी आढळून आलेल्या आहेत त्या ग्राउंड्सवरती या ठिकाणी आता वाल्मिक कराडचे जे आहे ती पोलीस कस्टडी जे आहे ती या ठिकाणी एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून मागण्यात आलेले आहे। आपण पाहतोय की खरं तर 9 महत्त्वाचे ग्राउंड्स म्हणजे 9 महत्त्वाचे बाबी ज्या आहेत त्या ठिकाणी कोर्टासमोर मांडण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे आपण पाहिलं की खरं तर वाल्मिक कराड, अनिकेत घुले आणि विष्णू चाटे या तिघांमध्ये देखील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी या ठिकाणी 10 मिनिटाचा संवाद जो आहे तो झाल्याचं एकंदरीत महत्त्वाची माहिती जी आहे ती एसआयटीने समोर मांडलेली आपल्याला पाहायला मिळालेली होती। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता या ठिकाणी वाल्मिक कराडचे जे आहे ते या ठिकाणी त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या ठिकाणी एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी मांडण्यात येते। आणि एकंदरीतच या संपूर्ण गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यात